फलटणमध्ये डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव दिमाखात विविध उपक्रमांनी शहर भारावले। महिला युवतींचा उत्स्फूर्त सहभाग, भव्य शोभायात्रा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू। फलटण शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला। फलटण येथील मंगळवार पेठेमध्ये या जयंती महोत्सवाची तयारी तब्बल 2-3 महिने आधीपासूनच सुरू होती। बाबासाहेबांचे अनुयायी युवा भीमसैनिक एकत्र येऊन जयंती महोत्सव समिती स्थापन करतात आणि वर्षभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवतात। त्यामुळे हा उत्सव केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता सामाजिक चळवळीचे स्वरूप धारण करतो। यंदा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब काकडे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला। 1 एप्रिलपासूनच विविध उपक्रमांची सुरुवात करून शहरात आनंद, एकोपा आणि अभिमानाचे वातावरण निर्माण करण्यात आले। या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर, युवा संमेलन, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध व रांगोळी स्पर्धा तसेच समाज प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले। मान्यवर वक्त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल परिचय करून देत त्यांच्या कार्याची महत्ता अधोरेखित केली। जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांनी शिक्षण घेतलेल्या कोलंबिया विद्यापीठाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती। या देखाव्याने नागरिकांचे विशेष आकर्षण व लक्ष वेधून घेतले आणि तरुणांमध्ये शिक्षणाविषयी प्रेरणा निर्माण केली। जयंती दिनी शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली। सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला। या मिरवणुकीत महिलांचा आणि युवतींचा मोठ्या संख्येने व शिस्तबद्ध सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला। एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। मिरवणुकीत घोड्यावर आरूढ बाल भीमसैनिक, हत्ती घोड्यांचा रथ, आकर्षक लाइटिंग तसेच शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या संदेशावर आधारित देखावे, भारतीय संविधानाचे प्रतिकात्मक सादरीकरण आणि विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररूप देखावे हे विशेष आकर्षण ठरले। डीजेच्या तालावर हजारो युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ही शोभायात्रा मंगळवार पेठ येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा मंगळवार पेठ येथे शांततेत संपन्न झाली। कार्यक्रमादरम्यान फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम कोणत्याही अनुचित प्रकाराविना सुरळीत व शिस्तबद्ध पार पडला। एकूणच विविध सामाजिक उपक्रमांनी समृद्ध आणि सर्वसमावेशक असा हा जयंती उत्सव फलटणकरांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरला। जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे यंदाचा उत्सव विशेष यशस्वी ठरल्याचे नागरिकांतून व्यक्त होत आहे।